नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर दिवस झाले इयत्ता 7वीचा माझा व्हिडिओ नाही. काही कारणांमुळे मी तो नाही बनवू शकलो. तर मागील व्हिडिओमध्ये आपला इयत्ता 7वीचा जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन नावाचा टॉपिक सुरू होता आणि त्यामध्ये आपण ट्रँगल कसे कन्स्ट्रक्ट करायचे वेगवेगळ्या पद्धतीचे ते पाहिलेले होते. या व्हिडिओमध्ये आपण काही ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत आणि त्या ॲक्टिव्हिटी बेस काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण शिकणार आहोत आणि सोबतच आपण कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट हा पार्ट या व्हिडिओमध्ये शिकून घेणार आहोत आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये या पुढच्या ट्रँगलचं कॉन्ग्रुएन्स काय असते, सर्कलचं कॉन्ग्रुएन्स काय असते किंवा एकरूपता काय असते त्यांची ते आपण शिकणार आहोत. तर चला मग शिकूया. तर विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रँगल पाहिलेलं होतं आणि यानंतर आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 7वर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी आपण समजून घेऊया नेमकं त्या पुस्तकात म्हटलेलं काय आहे. तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आहे ट्राय टू ड्रॉ ट्रँगल्स विथ द फॉलोइंग डेटा. म्हणजे खालील माहितीचा उपयोग करून आपल्याला ट्रँगल्स कन्स्ट्रक्ट करायचे आहेत, ते होतात का पाहायचे आहेत. तर या ठिकाणी एक ट्रँगल दिलेला आहे, ट्रँगल ABC इन व्हिच मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 85 डिग्री, मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 150 डिग्री अँड लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5. आता या मापाचा किंवा या मेजरमेंटचा ट्रँगल आपण काढून पाहूया. तर पहा, या ठिकाणी आपण हा ट्रँगल कन्स्ट्रक्ट होते काय पाहूया. ठीक आहे. आपल्याला दिलेलं काय आहे मेजरमेंट, मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 85 डिग्री, मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू 150 डिग्री अँड लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ठीक आहे. हा ट्रँगल आपल्याला कन्स्ट्रक्ट होते काय पाहायचा आहे. सुरुवातीला काय करूया आपण, सुरुवातीला आपण लेंथ काढून घेऊया. ठीक आहे. लेंथ किती आहे 5 सेंटीमीटर AB. तर या ठिकाणी मी AB काढून घेतो 5 सेंटीमीटर. हा AB काढला आपला 5 सेंटीमीटर. या ठिकाणी मी लिहितो. नंतर आपल्याला अँगल काढायचा आहे. ठीक आहे. अँगल A किती आहे 85 डिग्री. एवर आपल्याला बारीक टोक ठेवायचं आहे प्रोट्रॅक्टरचं. ठीक आहे. एवर ठेवलेलं आहे ना, म्हणजे एच्या विरुद्ध साईडनं 0 पासून सुरुवात करायचं. 85 80 प्लस 5 85 हे आपण जोडून घेऊया. हा 85 डिग्रीचा तुमचा अँगल झालेला आहे, अँगल A. आणि दुसरा तुमचा जो अँगल आहे तो आहे B 115 म्हणजे 115चा. तो काढूया. B पॉईंटवर ठेवला आहे म्हणजे Bच्या विरुद्ध साईडला विरुद्ध पॉईंट करून आपल्याला मोजायचा 115पर्यंत. या ठिकाणाहून 90 10 1 आणि इथं 115 आणि हे आपण जोडून देऊ. ठीक आहे. हे झालेलं आहे आपलं. आता लक्षात घ्या, आपल्याला ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचा होता, ट्रँगल ABC, पण दिलेल्या मेजरमेंटचा आपण तो ट्रँगल कन्स्ट्रक्ट करू शकलो नाही. का नाही करू शकलो एक लक्षात घ्या. या ठिकाणी दोन अँगलचं मेजरमेंट पहा. 85 डिग्री आहे आणि या ठिकाणी 150 डिग्री आहे. याची जर आपण बेरीज केली, ॲडिशन केली, तर ते 85 155 115. ठीक आहे. हे जर ॲडिशन केली तर हे किती होते तुमची 200 होते. ठीक आहे. आणि 200 मेजरमेंटचा कोणताच अँगल आपण तयार करू शकत नाही. एक लक्षात ठेवायचं, जो ट्रँगल असते दिलेला आपला, त्या ट्रँगलच्या, मग तो कोणत्याही टाईपचा असो, त्या ट्रँगलच्या तीनही अँगलचं जे माप असते मिळून द सम ऑफ ऑल 3 अँगल्स ऑफ अ ट्रँगल इज 180 डिग्री. म्हणजे कोणत्याही ट्रँगलच्या 3 अँगलचं मेजरमेंट
टोटल मेजरमेंट हे 180 डिग्रीपेक्षा जास्त नसते आणि या ठिकाणी 180 डिग्रीपेक्षा 2 अँगलचं माप जास्त आलेलं आहे, त्यामुळे आपण या पद्धतीचा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. एक लक्षात ठेवायचं, ट्रायंगलच्या तीनही अँगलच्या मापाची बेरीज किंवा सम ही 180 डिग्रीज असते, याच्यापेक्षा कमी पण नसते आणि जास्त पण नसते. त्यामुळे या मापापेक्षा जर अँगलची बेरीज जास्त येत असेल किंवा कमी येत असेल 180 पेक्षा, तर त्या मापाचा अँगल आपण काढू शकत नाही, ट्रायंगल आपण काढू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते पण आपण पाहू. तर या ठिकाणी दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ट्रायंगल PQR इन व्हिच QR इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, PQ इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड PR इज इक्वल टू 2 सेंटीमीटर अशा मेजरमेंटचा आपल्याला ट्रायंगल PQR काढायचा आहे. ठीक आहे, हाही आपण काढून पाहूया. पहा या ठिकाणी मी मेजरमेंट लिहिलेले आहे. ट्रायंगल PQR आपल्याला कसा काढायचा आहे, QR काढायचा आहे. आता तीनही साईडच्या मेजरमेंट दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, कोणतीही साईड आपण खाली घेतली तर चालते. तर या ठिकाणी आपण PQ घेऊया, ही वाली 4 सेंटीमीटर. ठीक आहे, या ठिकाणी 4 सेंटीमीटर आपण PQ घेतली समजा. ही तुमची काय झाली, PQ 4 सेंटीमीटर. काही प्रॉपर्टी आपल्याला शिकायला मिळते किंवा आपल्याकडून ह्या प्रूव्ह होत आहेत. नंतर काय करायचं आहे, नंतर आपल्याला 2 सेंटीमीटरचे कंपॉसमध्ये काय घ्यायचे आहे, माप घ्यायचे आहे. स्केलवर कंपॉस ठेवून 2 सेंटीमीटर. एक मारणार आपण QR म्हणजे Qवरून, आणि दुसरा पण PR आहे 2 सेंटीमीटर म्हणजे तो पण इथं मारणार. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळत नाही आहे. 2 कंपॉस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात असा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला या 2 पॉईंट्सच्या वर मिळत नाही आहे, आजूबाजूला मिळत नाही आहे. त्या सेगमेंटवरच मिळत आहे. त्यामुळे याही प्रकारचा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. मग या ठिकाणी काय दिसते आपल्याला, या ठिकाणी ट्रायंगलच्या एका साईडचं जे माप आहे ते 4 सेंटीमीटर आहे आणि उरलेल्या 2 साईडचं माप 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे या दोघांची जर ॲडिशन केली आपण तर ते सुद्धा 4 सेंटीमीटर येते. म्हणजे 2 साईडच्या मापांची बेरीज हे तिसऱ्या साईड एवढी येते. त्यामुळे हा ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येणार नाही. मग आपण असं म्हणू शकतो की जेव्हा ट्रायंगलच्या 2 साईडचं माप किंवा मापांची बेरीज हे तिसऱ्यापेक्षा कमी असते किंवा तिसऱ्या इतकी असते, त्यावेळेस आपण काय करू शकत नाही, ट्रायंगल तयार करू शकत नाही. दुसऱ्या भाषेत आपण असं म्हणू की ट्रायंगलच्या 2 साईडची बेरीज, म्हणजे कोणत्याही ट्रायंगलच्या 2 साईड्स ज्या असतात त्या साईडच्या लांबीची बेरीज हे तिसरीपेक्षा नेहमी कशी असते, जास्त असते, हे लक्षात ठेवायचं. जर 2 साईडच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा जास्त असेल तरच आपण त्रिकोण काढू शकतो, ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो, अन्यथा आपण करू शकत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी आपण 2 प्रॉपर्टी या ॲक्टिव्हिटीवरून शिकलेला आहोत. एक ॲक्टिव्हिटी पहिली अशी आहे की ट्रायंगलच्या 3 अँगलच्या मापाची बेरीज ही 180 डिग्री असते, त्यापेक्षा कमीही नसते जास्तही नसते. जर अँगलच्या मापाची बेरीज 180पेक्षा जास्त असेल किंवा 180 डिग्रीपेक्षा कमी असेल तर आपण तो ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. त्याचप्रमाणे दुसरी प्रॉपर्टी साईडच्या संदर्भात आहे. कोणत्याही ट्रायंगलच्या 2 साईडच्या जे लेंथ आहे त्या लेंथची बेरीज ही तिसऱ्यापेक्षा कशी असते, नेहमी जास्त असते. जर तिसऱ्यापेक्षा कमी असली किंवा तिसऱ्या एवढी जर त्याची बेरीज असली 2 साईडची तर तो पण ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करता येणार नाही. अशा प्रकारच्या 2 ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या 2 प्रॉपर्टीज आपण या 2 ॲक्टिव्हिटीवरून शिकलेलो आहोत. नंतर आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, आता या ठिकाणी ॲन ॲक्टिव्हिटी फॉर लर्निंग समथिंग मोर हे पण आपल्याला दिलेलं आहे. याच्यात पण असं म्हटलेलं आहे ट्रायंगल ABC आपल्याला ड्रॉ करायचा आहे. लेंथ ऑफ BC 8 सेंटीमीटर, लेंथ ऑफ CA 6 सेंटीमीटर अँड मेजर ऑफ अँगल ABC 40 डिग्री. ड्रॉ अ रे टू मेक अन अँगल ऑफ 40 विथ द बेस BC, लेंथ ऑफ BC 8 सेंटीमीटर. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, याचं म्हणणं असं आहे की BC या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, 8 सेंटीमीटर. या ठिकाणी मी रफ काढून दाखवतो तुम्हाला. हा आपला BC आहे.
ठीक आहे, 8 सेंटीमीटर रफ काढत आहे. नंतर काय म्हणत आहे तो, नंतर म्हणत आहे की CA 6 सेंटीमीटर आणि अँगल ABC 40 डिग्री. अँगल ABC जर आपण काढला तर 40 डिग्रीचा असा होणार तो अंदाजे. आणि आता आपल्याला CA काढायचा आहे, CA 6 सेंटीमीटर. तर CA आपला कुठंतरी या ठिकाणी जाणार आणि हा झाला तुमचा पॉईंट A. तर हा तुमचा होणार जवळपास CA 6 सेंटीमीटर. नंतर त्यानं काय म्हटलेलं आहे, नंतर म्हटलेलं आहे ड्रॉ अ रे टू मेक ॲन अँगल ऑफ 40 डिग्री विथ द बेस BC लेंथ ऑफ BC 8 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला एक रे काढायचा आहे अँगल 40 डिग्री बनवासाठी. विथ द बेस BC लेंथ ऑफ BC 8 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणाहून आपण इथून पण C वरून पण 40 डिग्रीचा जर अँगल घेतला, ठीक आहे, आणि लेंथ ऑफ BC किती आहे, 8 सेंटीमीटर आहे. आणि इकडून जर C पॉईंटवर जरी आपण अँगल घेतला तरीही आपण एक ट्रँगल काढू शकतो. आणि नंतर वी हॅव टू ऑब्टेन पॉईंट A ऑन द रे with C as the center. Draw an arc of radius 6 centimeter to do so. What do we observe? The arcs intersect the ray in two different points. Thus we get two triangles of two different shapes having the given measures. म्हणजे आपल्याला या साईडला सुद्धा इथून असा माप काढल्यानंतर 6 सेंटीमीटर, इकडे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपला A पॉईंट येणार आणि हे मेजरमेंट किती असणार आहे तुमचा, हा 40 डिग्रीचा अँगल असणार आणि हे मेजरमेंट पुन्हा तुमचं 6 सेंटीमीटरचं असणार. म्हणजे एकाच मापाचे दोन वेगवेगळ्या आकाराचे किंवा साईजचे शेपचे ट्रँगल आपण काढू शकतो. हे आपलं यावरून लक्षात येते. ठीक आहे. नंतर आपल्याला पाहायचं आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. आपल्याला शिकायचं आहे कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट. आता पहिली गोष्ट सेगमेंट म्हणजे काय. ठीक आहे, सेगमेंटला आपण लाईन सेगमेंट सुद्धा म्हणतो. या ठिकाणी मी एक लाईन काढलेली आहे. ठीक आहे, लाईन L. आणि या लाईन L वर मी कोणतेही दोन पॉईंट घेतले. ठीक आहे, आणि या ठिकाणी मी दिलं नाव P एका पॉईंटला आणि दुसऱ्या पॉईंटला दिलं Q. तर हा जो P पासून Q पर्यंतचा जो तुकडा आहे, म्हणजे हा P पासून तर Q पर्यंतचा जो तुकडा एका लाईनवरचा, किंवा एका लाईनवर जर आपण वेगवेगळे टू डिस्टिंक्ट पॉईंट जर घेतले, इफ वी टेक टू डिस्टिंक्ट पॉईंट ऑन अ straight line, then the distance between point A and point distance between these 2 points is the length of that line segment असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या लाईनवर आपण दोन पॉईंट घेतले, या ठिकाणी लाईन L आहे, यावर पॉईंट Q आणि पॉईंट P आपण घेतलेला आहे. तर हा जो P आणि Q पासूनचा जो तुकडा आहे हा आपला लाईन सेगमेंटचा असते. आणि P पासून Q पर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्याला आपण त्या लाईन सेगमेंटची काय म्हणत असतो, लेंथ म्हणत असतो. हे लक्षात ठेवायचं. आता कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट म्हणजे काय, ज्यावेळेस दोन लाईन सेगमेंटची किंवा दोन सेगमेंटची लेंथ, ज्यावेळेस दोन सेगमेंटची लेंथ, या ठिकाणी सेगमेंट PQ आणि सेगमेंट AB दिलेली आहे. जर सेगमेंट PQची लेंथ 4 सेंटीमीटर आहे आणि ABची लेंथ पर 4 सेंटीमीटर आहे, ज्यावेळेस दोन सेगमेंटची लेंथ सारखी असते त्यावेळेस ते जे सेगमेंट्स असतात ते सेगमेंट कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात असं आपण म्हणतो. आणि ते लिहितात कसं, ते लिहितात कॉन्ग्रुएन्सचं एक साईन असते, इक्वलचं एक चिन्ह आणि त्यावर असा एक चिन्ह असते, म्हणजे हे कॉन्ग्रुएन्सचं आपलं चिन्ह आहे. तर या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे किंवा एक प्रॅक्टिकल दिलेलं आहे. ते प्रॅक्टिकल मी तुम्हाला करून दाखवतो. तर काय केलेलं आहे, एक कागद घेतलेला आहे. ठीक आहे, त्या कागदाची हे एक साईड आहे, हा एक लाईन सेगमेंट झाला आणि हे दुसरी साईड आहे. आणि जर मी हे असं जोडलं, ठीक आहे, जर मी असं जोडलं तर हे तंतोतंत काय होतात, ही साईड आणि ही साईड काय होत आहे, इक्वल होत आहे. ठीक आहे, या ठिकाणी पहा, ही जी साईड आहे, ही साईड आणि ही साईड, हे जे दोन साईड आहेत हे इक्वल होत आहे. याचा अर्थ ह्या भागाची लेंथ आणि या भागाची लेंथ हे कशी आहे, इक्वल आहे. म्हणून हे दोन पार्ट कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण म्हणू शकतो. तर दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी त्यानं AB आणि PQ दिलेला आहे आणि रुलर वापरून म्हणजे आपल्याला स्केल वापरायची आणि ह्या दोन सेगमेंटचं मेजरमेंट लिहायचं आहे. तर आपण या ठिकाणी हे आपल्याला 4 सेंटीमीटरच्या जवळपास दिसत आहे आणि ही सुद्धा आपल्याला 4 सेंटीमीटर
दिसत आहे या ठिकाणी अंतर कमी जास्त झालेलं आहे, पण यांना अपेक्षित आहे हे 4 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, ए बी पण आपलं 4 सेंटीमीटर आहे, पी क्यून आपलं 4 सेंटीमीटर आहे. आता ए बी आणि पी क्यू, लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ पी क्यू इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. त्यामुळे काय झालेलं आहे, या दोघांची लेंथ सारखी आहे ना, म्हणून हे दोन लेंथ कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. मग यात हे लिहितात कसं, हे लिहितात सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट पी क्यू. म्हणजे लिहिताना किंवा वाचताना हे कसं वाचतात, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट पी क्यू. नंतर हे लिहितात कसं, लिहितात सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. हे कॉन्ग्रुएन्सचं साईन आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता याच्या काही प्रॉपर्टीज आहे, तर प्रॉपर्टीजच्या आधी या ठिकाणी एक सेंटेन्स आपल्याला दिलेला आहे. ते सेंटेन्स पहा काय आहे. ते सेंटेन्स आहे, इफ गिवन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ. जर दोन लाईन सेगमेंट ह्या सारख्या लांबीच्या असतील, दे आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे त्या कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात, एकरूप असतात मराठीमध्ये. आता या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी पहा, इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. याचा अर्थ काय, सेगमेंट ए पी आणि सेगमेंट पी क्यूची लांबी सारखी आहे. इट मीन्स दॅट सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट. म्हणजे त्याचा अर्थ पी क्यूची लांबी पण ए बी इतकी आहे, काहीच याच्यामध्ये डाऊट नाही आहे. ए बी बरोबर पी क्यू आहे, तर पी क्यू बरोबर ए बी असणारच. ठीक आहे. नंतर नोट ऑल्सो दॅट इफ सेगमेंट ए बी इज इक्वल टू पी क्यू, ए बी बरोबर पी क्यू आहे, म्हणजे या दोघांची लेंथ सारखी आहे, आणि पी क्यूची लेंथ एम एन एवढी आहे. पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एम एन. तर याचं म्हणणं असं आहे की सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एम एन. काहीही डाऊट नाही आहे. याची लेंथ याच्या एवढी आहे, याची लेंथ याच्या एवढी आहे, मग पहिल्याची लेंथ तिसऱ्या एवढी असणार, म्हणजे ए बीची लेंथ एम एन एवढी असणारच. मग इन अदर वर्ड्स, इफ वन लाईन सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू अनदर and that segment is congruent to third, then the first segment is also congruent to third segment. याचा अर्थ जर पहिला सेगमेंट हा दुसऱ्याशी कॉन्ग्रुएंट असेल, म्हणजे पहिल्याची लेंथ दुसऱ्याच्या इक्वल असेल आणि दुसऱ्याची लेंथ तिसऱ्याच्या इक्वल असेल, तर याचा अर्थ काय, पहिल्याची जी लेंथ आहे ते तिसऱ्याच्या इक्वल असते, असं आपल्याला मानायला जागा आहे, किंवा ही एक प्रॉपर्टी आहे जी सिद्ध होते. नंतर आपल्याला काय दिलेलं आहे, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक क्युबॉइड दिलेला आहे, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, इष्टिकाचिती म्हणतो. ठीक आहे. या ठिकाणी हा जो लाईटचा बल्बचा जो डब्बा दिसत आहे तुम्हाला, बॉक्स दिसत आहे, हा बॉक्स जो आहे ना, हा बॉक्स क्युबॉइडचं एक म्हणजे एक्झाम्पल आहे. कारण क्युबॉइडमध्ये काय करायचं, क्युबॉइडमध्ये काय असते, क्युबॉइडमध्ये जे सरफेसेस असतात, हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे, हा एक सरफेस आहे आणि हा एक सरफेस आहे. तर क्युबॉइडमध्ये जे सरफेसेस असतात ना, अपोजिट सरफेसेस, हे अपोजिट सरफेसेस रेक्टँग्युलर साईजचे दिसत आहेत तुम्हाला, हे आणि ही, आणि ते कसे आहेत, इक्वल आहेत, सारख्या मापाचे आहेत, हा आणि हा. आणि राहिलेले जो दोन सब्जेक्ट आहेत ते रेक्टँग्युलर नाही आहेत, ते वेगळ्या मापाचे आहेत. हां, तर हे जे क्युबॉइड आहे या ठिकाणी जर हा एक सेगमेंट आपण घेतला, तर एवढाच सेगमेंट हा दिसत आहे, म्हणजे याचा कॉन्ग्रुएंट हा आहे, याचा कॉन्ग्रुएंट हा आहे, याचा कॉन्ग्रुएंट हा आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला क्युबॉइडची एक आकृती दिलेली आहे. तर क्युबॉइडमध्ये पहा, या ठिकाणी सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू डी सी. हा जो ए बी आहे, ए बी डी सीची कॉन्ग्रुएंट आहे. आणि तुमच्या लक्षात येते ए ई इज कॉन्ग्रुएंट टू बी ए ई, हा कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, बी एच. नंतर त्यानं म्हटलेलं आहे सेगमेंट ई एफ इज कॉन्ग्रुएंट टू, सेगमेंट ई एफ कुठं आहे ते पाहायचं. सेगमेंट ई एफ कुठं आहे, हा, तर हा याच्याशी कॉन्ग्रुएंट येते. ठीक आहे. हा याच्याशी पण कॉन्ग्रुएंट येते आणि हा याच्याशी पण कॉन्ग्रुएंट येते. म्हणजे सेगमेंट ई एफ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एच जी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी सी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए डी, हे आपल्या लक्षात येते. नंतर सेगमेंट डी एफ इज कॉन्ग्रुएंट टू, सेगमेंट डी एफ कुठं आहे, हा आहे, इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई जी, सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी एच अँड इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए ई. अशा पद्धतीने आपण सेगमेंटची कॉन्ग्रुएन्सी आपण सिद्ध करू शकतो किंवा दाखवू शकतो. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 6 आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्हाला समजावून सांगतो. तर प्रॅक्टिस सेट 6मध्ये काय आहे, राईट द नेम्स ऑफ पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट, यूज डिवायडर टू फाइंड देम. आता आपल्याला या ठिकाणी डिवायडर वापरायचा आहे. म्हणजे हे जे दोन टोकवालं जे दिसते आपल्याला कंपॉसमध्ये, दोन बारीक टोकवालं जे यंत्र दिसते त्याला डिवायडर म्हणतात.
तर हे डिवायडर यूज करून पेअर्स ऑफ कॉन्ग्रुएंट लाईन सेगमेंट म्हणजे समान मापाच्या सेगमेंटच्या आपल्याला जोड्या लिहायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण जी वर जर ठेवलं तर एम वर ठेवलं तर हा जो जी एम आहे तर हे असं फिरवायचं, फक्त कुठं इक्वल होते पाहायचं. याला होत आहे म्हणजे जी एन पण कॉन्ग्रुएंट आहे, हे नाही आहे. नंतर हे आपल्याला दिसते जी आर दिसते, नंतर जी ई दिसते. म्हणजे आपण कसं लक्षात ठेवायचं या ठिकाणी, जी एम घेतला आपण, हे पण आहे, हे पण कॉन्ग्रुएंट आहे त्याच्यासोबत, हे पण कॉन्ग्रुएंट आहे आणि बहुतेक हे पण कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे आपल्याला ती लिहावं लागेल सेगमेंट जी एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट जी एन इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट जी आर इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट जी ई, असं आपल्याला लिहावं लागेल अशा पद्धतीनं. ठीक आहे. नंतर बाकी पण आपल्याला जे कॉन्ग्रुएंट नाही आहे ते पण आपल्याला मोजून पाहावे लागतील आणि कॉन्ग्रुएंट कोणत्या ते लिहावे लागतील. नंतर ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी टू ॲडजॉइनिंग पॉईंट शोन ऑन इट इज इक्वल. म्हणजे या लाईनवर जे 2 पॉईंट किंवा जे पॉईंट दिलेले आहेत त्यामधील प्रत्येक 2 पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे ते इक्वल आहे, सारखं आहे. हेन्स यावरून फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू, आता सेगमेंट ए बी कुठं आहे, हा इज कॉन्ग्रुएंट टू कोणतेही ए डब्ल्यू घेऊ शकता तुम्ही, डब्ल्यू एक्स घेऊ शकता, कारण प्रत्येक 2 पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे ते कसं आहे, इक्वल आहे. समजा या ठिकाणी सेगमेंट ए पी इज इक्वल टू सेगमेंट ए आणि पी. आता ए पासून पी पर्यंत किती डिस्टन्स आहे, 1 2 3 4 5, म्हणजे 5 पॉईंट, म्हणजे या दोनच्या मधामध्ये 4 पॉईंट आहेत. तर तुम्ही कोणतेही 2 पॉईंट जर घेतले त्याच्या मधामध्ये 4 पॉईंट घेतले तर ते डिस्टन्स आपले ए पी इतकं होणार. जर मी सी पॉईंट घेतला आणि नंतर मी 4 पॉईंट घेतले 1 2 3 4 आणि 5वा पॉईंट वाय, तर वाय सी हे जे डिस्टन्स आहे हे ए पी इतकं येणार. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रॅक्टिस सेट 6 सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. नंतर यापुढील जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही प्रॅक्टिस सेट 6 सोडवून आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे. धन्यवाद.